Hello guys, welcome back to new video. I'm Aniket from the placement department of Kiran Academy. सो आज आपल्यासोबत सताक्षी आहेत, ज्यांचं आत्ताच प्लेसमेंट झालेलं आहे रिसेंटली. सो सताक्षी, तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. येस, नमस्कार. मी शताक्षी पंडित. मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च अवसरी या कॉलेजची विद्यार्थिनी होते आणि आत्ताच 2025 मध्ये पास आउट झाले आहे ENTC डिपार्टमेंटमधून. आणि मी आत्ताच रिसेंटली किरण अकॅडमीची ओपन कॅम्पस ड्राईव्ह याला गेले होते आणि किरण अकॅडमी यांच्या सपोर्टमुळे मी तिथं ॲज अ AIML इंजिनियर म्हणून प्लेस झाली आहे. ओके, सो तुमच्या जर्नी बद्दल आपण बोलूयात. तुम्ही जे आता सांगितलं की तुम्ही ENTC बॅकग्राऊंड मधून इंजिनिअरिंग केली, सो तुमचं AIML या टॉपिक कडे कसं तुमचं लक्ष गेलं? त्या कॉलेजमध्ये आपल्याला इलेक्टिव्ह असताना मला पायथन ही लँग्वेज होती आणि परत AI चे मी 1-2 युडेमीवरचे कोर्सेस केले होते. त्याच्या बेसिसवरती मला एक IIT हैदराबादमधून इंटर्नशिपची ऑफर आली होती. मग त्याच्यात मी ML इंटर्न म्हणून जॉईन केलं. सो तेव्हापासून मला AIML मध्ये आवड निर्माण झाली आणि एम्बेडेड पण आता सध्या खूप झोकात चालू आहे. पण AI तसं आपण सगळीकडेच वापरतो. त्यामुळे मग AIML मध्ये जास्त आकर्षण झालं. ओके, सो ही जी ड्राईव्ह होती याबद्दल तुम्हाला कुठून समजलं? मी ऍक्च्युली लिंक्डइन वरती किरण अकॅडमीची पोस्ट पाहिली आणि त्यांना अप्रोच केलं. माझा रेझ्युमे पण शॉर्टलिस्ट झाला आणि त्यांनी खूप स्मूथली सगळं प्लेसमेंट तर माझा गायडन्स केला. त्यामुळे मी प्लेस झाली आहे आज. ओके, सो तुम्ही याआधी एक इंटर्नशिप पण केलेली होती, हो. त्याची पण खूप हेल्प झालेली असेल. आणि इंटरव्ह्यूच्या आधी तुम्ही कसं प्रिपेअर करता स्वतःला, आणि डे टू डे लाईफ मध्ये पण तुम्ही रोज स्टडी करता, राईट? सो ते कसं प्रिपेअर करता जरा सांगा ते पण. हो, आता युडेमी खूप सारे कोर्सेस असतात. तुम्ही एकच कोर्स निवडा. एक तर किरण अकॅडमी सारखा ऑप्शन आहे आणि अजून युडेमीवरचे पण भरपूर कोर्सेस आहेत. सो ते तुम्ही निवडा. एकच कोर्स निवडा, तोच करायचा पूर्णपणे आणि मग YouTube वरती नंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन्स असतात त्याचा रेफरन्स घ्यायचा आणि किरण अकॅडमीचे स्वतःचे खूप छान सारे कोर्सेस आहेत. सो त्याचे पण खूप बेनिफिट होतो. सो तुम्ही त्याच्या थ्रू प्लेसमेंट करू शकता आणि इट्स टफ बट रिवॉर्डिंग जर्नी. ओके, सो तुमच्या फॅमिली बद्दल थोडीशी माहिती द्या. त्याच्यामध्ये कोणी टेक्निकल बॅकग्राऊंडचा पर्सन होता ज्यांनी तुम्हाला गाईड केलं, का तुम्ही पहिल्याच अशा इंजिनियर आहात फॅमिली मधल्या? नाही, बाबांचं पण इंजिनिअरिंग झालंय, पण त्यांनी टेक्निकल मध्ये नाही गेले. त्यांना जास्त बिझनेस डेव्हलपमेंट मध्ये आवड होती म्हणून. पण त्यांचं पण ENTC झालेलं आहे आणि त्याच्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये त्यांची पण खूप मदत झाली आणि माझी मम्मीने पण खूप मदत केली मला. म्हणजे अगदी माझा हेल्थ इश्यूज झाले होते मला, म्हणून मी इयर ड्रॉप पण पडले, पण त्या फेज मध्ये मला माझ्या पॅरेंट्सने खूप मदत केली. सो त्यांच्यामुळे मी ॲज इंजिनियर आहे. ओके, सो तुम्ही एक इयर ड्रॉप पण घेतला होता. हो. तर त्या काळामध्ये तुम्ही कसं स्टडी केला आणि तुम्ही परत कमबॅक कसा केला, तर ते पण सांगा थोडं. हो, इयर ड्रॉप पडला होता, पण म्हणजे SPPUचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे आणि मी ऑलमोस्ट बाकीचा पूर्ण वेळ अभ्यासातच दिला. मी एक 13 विषय काढले होते त्या काळी आणि आपण अभ्यास केलाय की सगळं शक्य असतं. सगळ्यांना सगळं दिलंय, फक्त मेहनत करा, एवढंच ओके, सांगेन. फक्त मेहनत करा, हाच तुमचा मेन मोटिव्ह होता. ओके, सो आता घरी पण तुम्ही सांगितलंच असेल की तुम्हाला जॉब लागलेला आहे. हो, सो घरच्यांची काय रिएक्शन होती? खूप खुश आहेत घरचे, एकदम खुश आहेत. ओके, घरच्या जवळच आहे, मी बांदेडलाच राहते. सो जवळ पण आहे आणि खूप छान रेप्युटेड कंपनी मला मिळाली किरण अकॅडमीमुळे. मी खरंच खूप आभारी आहे. ओके. चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून सताक्षी, आणि तुमची जर्नी ऐकून खूप इन्स्पायरिंग आहे. मुलं पण इन्स्पिरेशन घेतील तुमच्याकडून आणि तसंच प्रिपरेशन करून ते पण जॉब मिळवतील अशी आशा करतो. आणि तुम्हाला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या जर्नीसाठी. असं स्टडी करत राहा आणि पुढे ग्रो करत राहा. सो हे होती सक्सेस स्टोरी आपल्या सताक्षीची, ज्यांनी एक इयर ड्रॉप असून पण तिथून त्यांनी त्यांची स्टडी कंटिन्यू ठेवली. पूर्ण त्यांचे जे विषय बॅकला होते ते पण त्यांनी क्लिअर केले आणि पुढे इंजिनिअरिंग कम्प्लीट करून लवकरात लवकर जॉब मिळवला. सो तुम्ही सुद्धा हे करू शकता. पुढची सक्सेस स्टोरी तुमची असू शकते. फक्त तुम्हाला स्टडी करायची आहे प्रॉपर आणि इंटरव्ह्यू देऊन लवकरात लवकर जॉब मिळवायचा आहे. थँक्यू.